ते मरणाची भीक मागत होते आणि हे त्यांच्याबरोबर सेल्फी काढत होते। ते एक एक श्वास घेण्यासाठी संघर्ष करत होते आणि हे राक्षस अक्षरशः असुरी आनंदात हसत होते। ते त्यांचे कपडे काढून त्यांना वाटेल तसं वाटेल तिथं मरमर मारत होते। हे राक्षस हसत हसत फोटो घेत होते। माणुसकीला काळीमा फासणारे हे फोटो पाहून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्या वाचून राहणार नाही। फोटोत दिसणारे हे लोक खरंच माणसं आहेत की माणसांच्या रूपातले हैवान आहेत, असे प्रश्न यावरून विचारले जात आहेत। फोटोत हसणारे हेच दोन हैवान नेमके आहेत तरी कोण, असे प्रश्न आता विचारले जात आहेत। याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। संतोष देशमुखांना हालाहाल करत मारत असताना फोटोत हसणारा हा राक्षस महेश केदार आहे। आरोपी जयराम चाटे सरपंच संतोष देशमुखांची पॅन्ट काढत होता तेव्हाच या हैवानाने हसतानाचा एक सेल्फी काढलाय। महेश केदार हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नंबर 6चा आरोपी आहे। पोलिसांनी चार्जशीटमध्ये जे फोटो आणि व्हिडिओ जोडले आहेत ते फोटो महेश केदारच्याच मोबाईलमधून हस्तगत केल्याचं सांगण्यात येत आहे। CIDने आरोपींकडून 5 मोबाईल जप्त केले होते। त्यातला एक फोन महेश केदारचा होता। त्यातूनच CIDला तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो मिळालेत। याच हैवानाने हे फोटो आणि व्हिडिओ काढल्याचं दिसतंय। 25 वर्षांच्या महेश केदारवर 5 गुन्हे दाखल आहेत। चोऱ्या करणं, मारामाऱ्या करणं, दहशत पसरवणं यात महेश केदार सराईत असल्याचं बोललं जातं। जो माणूस आपल्यासमोर एका माणसाचा निर्घृण खून होत असतानाही हसू शकतो तो किती निर्दयी उलट्या काळजाचा असू शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता। याच हैवानाच्या पोलिसांनी 10 डिसेंबरला मुसक्या आवळल्या होत्या। आता हा दुसरा फोटो पहा। संतोष देशमुखांना निर्वस्त्र करताना हसणारा हाच तो जयराम चाटे। संतोष देशमुखांची आधी पॅन्ट आणि नंतर शर्ट काढून त्यांचे हालाहाल करणारा हा राक्षस फोटोमध्ये हसताना दिसतोय। 21 वर्षांचा जयराम चाटे केज तालुक्यातील रहिवासी आहे। त्याच्याही विरोधात हत्येच्या कटात सहभागी होणं, दहशत पसरवणं, चोऱ्या करणं असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। या हैवानालाही पोलिसांनी 10 डिसेंबरलाच अटक केली आहे। 21 आणि 25 वर्षांचे हे तरुण इतके अट्टल गुन्हेगार बनले तरी कसे? यांच्या संवेदना पूर्णपणे मेल्या तरी कशा? यांना संतोष देशमुखांची थोडी तरी दया कशी आली नाही, असे प्रश्न आता यांचा हसणारा चेहरा पाहून विचारले जात आहेत। तुम्हाला या हैवानांबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।